साहेब, ओ साहेब, साहेब ऐका ना. अहो 24 तास झाले, सोडा मला आता. अहो एवढाच योग होता, सोडा मला, सोडा. तुम्हाला खरंच भविष्य कळतं का? हो साहेब. माझा हात बघून माझ्या बायकोबद्दल काय घडलं हे कसं काय कळलं तुम्हाला? शास्त्र आहे ते असं सांगता येणार नाही. पण मी जे सांगितलं ते बरोबर आहे ना? मग तुम्हाला एवढंच जर कळतंय तर मग माझ्या बायकोला कोणी मारलं हे सांगू शकाल? काय झालं? शांत का झाला? तुमच्या प्रत्येक प्रश्नांचे उत्तर मी देऊ शकत नाही. गुन्हेगाराला शोधणं हे माझं काम नाही, पोलिसांचं काम आहे. म्हणजे तुम्हाला सगळंच कळत नाही तर? तुम्हाला समजायचं ते समजा, पण मला आता इथून सोडा. जो गुन्हा मी केला आहे त्याची शिक्षा मिळाली मला, सोडा मला. साहेब, तुमच्या बायकोला कुणी मारलं हे मी नाही सांगू शकत, पण हे मी खात्रीनं सांगू शकतो, हे सगळं इथेच थांबणार नाही. संकट एवढ्यात जाणार नाही. बस इथं. कुठे गेला? साहेब सोडून दिलं. सोडलं का? अहो साहेब तुम्हीच म्हणाला ना 24 तासासाठी 8 टाका, सकाळी सोडून द्या. आत्ता सोडून दिलं त्याला. माझ्या आज्ञेच अगदी तंतोतंत पालन करा तुम्ही. काय नाव पत्ता काय दिला? नाही साहेब काहीच नाही. साहेब तुम्ही म्हणाला नोंद करून घेऊ नका म्हणून नाही केली नोंद. 2 दिवस उपाशी राहा असं मी म्हटलं, राहाल का? साधं डोकं वापरलेत नाही. दादा एवढं का चिडतो लगेच? असं काय महत्वाचं होतं त्या माणसाकडे? ज्योतिषी म्हणत होता तुझ्या जीवाला धोका आहे. दादा तू ज्योतिषांवर कधीपासून विश्वास ठेवायला लागलास? भीती माणसाला विश्वास ठेवायला भाग पाडते. हो ना, त्यालाच विचारायचं ना मग की बाबा कोण जीव घेणार आहे माझा, कधी मारणार आहे, कुठे मारणार आहे? सगळं